नमस्कार. न्यूज टेक मराठीच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सध्या आपण बघत असाल तर एकंदरीत शिवसेना शहर प्रमुख वामनजी म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त बदलापूर नजीक लव्हाळी या ठिकाणी परिसर आहे आणि या लव्हाळी या परिसरामध्ये ज्या भगिनी राहतात त्यांना साडी चोळीचं वाटप या ठिकाणी केले जाते. नऊवारीचं वाटप जे आहे ते या ठिकाणी केले जाते. वीणाजी म्हात्रे यांची सुद्धा या प्रसंगी उपस्थिती असलेली आपल्याला बघायला मिळते आणि प्रत्येकाला या ठिकाणी साडीचोळी मिळावी यासाठीचे हे प्रयत्न त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा माध्यमातून केले जात आहे. आज वाढदिवस म्हटला की मुख्य वाढदिवस एकंदरीत त्यांचा साजरा केला जातो तो म्हणजे आदिवासी भगिनींसोबत आणि बांधवांसोबत. लव्हाळी हा परिसर त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून दत्तक घेतलेला आहे आणि प्रत्येक सणसूद मग रक्षाबंधन असो, दिवाळी असो किंवा होळी असो, कोणताही सणसूद हा वामनजी म्हात्रे या आदिवासी बांधवांसोबत साजरा करत असतात आणि त्यांना साडी चोळीचं वाटप जे आहे ते या ठिकाणी केलं जातं. दुसरीकडे आपण बघत असाल तर वीणाजी म्हात्रे यांच्या माध्यमातून सुद्धा एकंदरीत वाटप जे आहे ते या ठिकाणी केलं जातं. जाऊ दे. तुकारामजी म्हात्रे यांच्या माध्यमातून सुद्धा हा वाढदिवस त्यांचा असू द्या किंवा त्यांच्या कुटुंबियातील प्रत्येक व्यक्तीचा असू द्या तसाच समाजसेवा करत साजरा केला जातोय. दुसरीकडे आपण बघत असाल तर अगदी वाढदिवस निमित्त या आदिवासी भगिनींनी केक आणलेला आहे त्यांच्या बंधूंसाठी आणि हा वाढदिवस साजरा आहे. त्यांनी सारख्या रंगाची साडी घातलेली आहे. ज्या पद्धतीने आपण आपल्या घरी एखादा सणसूद असल्यावर, गणपती गौरी असल्यावर किंवा एखादी लग्नसराई असल्यावर सारख्या रंगाच्या सारख्या दिसणाऱ्या साड्या घालतो, नेसतो, त्याच पद्धतीच्या साड्या ज्या आहेत त्या या आदिवासी भगिनींनी आज नेसलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसरीकडे आपण बघत असाल तर जेवणाची व्यवस्था प्रत्येकासाठी या ठिकाणी करण्यात आली आहे. आज जरी आपण पाहिलं तर या ठिकाणी सध्या लव्हाळी येथील चित्र आपण पाहतोय आणि या आदिवासी भगिनींनी अर्धा मीटर येणं पाहिजे. अर्धा मीटर मध्ये आता तुम्ही इथे चला घ्या तुम्ही मिस करा. तुम्ही बरोबर हे वरची चॉकलेट एक उभे राहा फोटो घेऊ जाऊ द्या नाही सांगेल साधं या सवय बाईट पण बोला या कोण बोलणार तू बोल हे बोल हे सगळं माहिती तुम्ही सकाळपासून जे आहेत ते आपण या मनातील प्रक्रिया ज्या आहेत त्या आपण
एकच मिनिटं वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण खरं तर घेणार आहोत. ताई, कशा वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी? वामन दादा आम्हाला दरवर्षी साड्या देतात, चोळी देतात, रक्षाबंधनच्या दिवशी साडी देतात आणि जेवण देतात आणि खूप खूप म्हणजे आमच्या गावात प्रेम करतात. काही असलं अडी अडचणीला मदत करतात, नेहमी सोबत असतात आमच्या. आज तुम्ही केक घेऊन आला, त्याने सगळ्यांनी सारख्या रंगाच्या साड्या नेसल्या. हो, आम्ही ठरवून केलं सगळं. हो, आम्ही ठरवलेलं अगोदरपासून की आम्ही असं करणार बर्थडेला म्हणून. आज सकाळपासून विविध कार्यक्रम पार पडतायत आणि माझ्या मते हा म्हणजे हा एक शेवटचा कार्यक्रम असं म्हणू शकतो आणि एक अगदी गोड कार्यक्रम पार पडला, कारण की या भगिनींनी केक आणून वाढदिवस कापून साजरा केला. काय सांगा? नक्कीच लवारी गावातल्या सर्व माझ्या आदिवासी माता भगिनी आणि मला वाटतं या गावाची नाल या विभागाचे आमदार साबीरबाई शेख यांच्यामुळे माझ्याशी जोडली गेली. या ठिकाणी आम्ही स्वतः 10वी पर्यंत आश्रमशाळा चालवतो आणि त्या आश्रमशाळेमध्ये गावातल्या सर्व लोकांचं प्रेम आमच्यावर आहे आणि नक्कीच मला वाटतं प्रत्येक सण माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण कुठं साजरा करायचा असेल तर मी या गावाची निवड केलेली आहे. माझा वाढदिवस असो, दिवाळी असो, प्रत्येक वेळेस लोक मोठमोठ्या लोकात मध्ये जाऊन दिवाळी साजरी करतात. पण मी माझ्या या सर्व बहिणींना घेऊन या ठिकाणी भाऊबीज साजरी करत असतो. माझा वाढदिवसाचा कार्यक्रम सुद्धा इथल्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असो, माझ्या माता भगिनींना साडी वाटप असो, जेंट्स लोकांना कपडे वाटप असो, सर्व लोकोपयोगी वस्तू मेडिकल कॅम्प असो नेहमीच आम्ही घेत असतो. आणि मला वाटतं हे माझा एक परिवार आहे. बघा, प्रत्येक माणूस हा जाती धर्मामध्ये विखुरलेला गेलाय, पण आम्ही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन या गावाचं माझं एक अतूट नातं जमलेलं आहे आणि ते नातं जपण्याचं काम मी या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त करत असतो. खरं तर भावनिक क्षण पाहायला मिळतोय. सकाळपासूनच या ठिकाणी महिला आपली प्रतीक्षा करत होत्या आणि तुम्ही आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे. काय भावना असते जेव्हा अशा प्रकारे कार्य आपल्या हातून घडतं? नक्कीच मी तुम्हाला सांगितलं का आपण या भूमीमध्ये जन्माला येतो तेव्हा काहीतरी आपण समाजासाठी देणं लागत असतो आणि मला वाटतं नक्कीच ईश्वराने प्रत्येक माणसाला कमवायची संधी दिलेली, पण वेगवेगळ्या पद्धतीने दिलेली. प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने जगत असतो, पण नक्कीच जेव्हा माझ्यासारखा एखादा तरुण व्यवसाय येतो आणि त्या व्यवसायातनं मला 2 पैसे चांगले भेटत असतात तर त्याचा उपयोग मी नक्कीच सामान्य जनतेसाठी, कारण का माणसाचं एक ठराविक आयुष्य आहे. त्या आयुष्यानंतर माणूस पुन्हा जन्मलेल्या मातीमध्ये जात असतो, पण जाताना काय कोणती संपत्ती घेऊन जात नाही. हे धोरण मी माझ्या मनाशी पक्क केलेलं आहे. माझ्या कुटुंबाचं देखभाल होईल एवढी संपत्ती माझ्याकडे आहे आणि मला वाटतं ती माझ्या 25-30 वयाच्या आतच केली की माझा मुलगा, त्याच्या मुलाची मुलं सुद्धा व्यवस्थित या जगामध्ये राहतील अशी व्यवस्था केलेली आहे. आणि आता जे काय मला व्यवसायातनं मी माझ्या कमवतो ते माझ्या समाजातील गोरगरिबांसाठी नेहमीच 80% हिस्सा आहे तो माझ्या गोरगरीब बांधवांसाठी मी खर्च करत असतो आणि नक्कीच त्याच्या पलीकडं मोठं पुण्य कुठचंच या धर्तीवर नाही असं मला वाटतंय. म्हणून काही लोक काही बोलू, पण मी माझ्या मनात जे आहे तेच करत. सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस साजरा केलेला आहे. यावर्षी वाढदिवसानिमित्त काय संकल्प असणार? मी तर संकल्प केलेला आहे का सर्वांची इच्छा आहे. आता येणाऱ्या 2029च्या निवडणूक आहे आणि तो संकल्प आजपासून आम्ही चालू केलेला आहे. प्रत्येक खेड्या गावागावात जाऊन प्रत्येकाचे प्रश्न सोडून हा साबीरबाईंचा जो मतदारसंघ होता तो अबाधित कसा राहील आणि त्यांचा एक शिष्य म्हणून ही माझ्यावर मला वाटतं आता जबाबदारी आलेली आणि नक्कीच या सर्व गोरगरिबांच्या आशीर्वादाने मी ती माझा संकल्प पूर्ण करेन 2029ला असं मला वाटतं. धन्यवाद.